विलासपूर नावाच्या गावात महेश नावाचा एक पकोडेवाला राहत होता. तो वेगवेगळ्या भाज्यांचे पकोडे बनवून विकायचा. पकोडे घ्या पकोडे, वांग्याचे पकोडे, पपईचे पकोडे. अरे महेश, तुझ्याकडे साधेसुधे पकोडे नाहीत का रे बाबा? म्हणजे कांद्याचे आहेत ना ताई? पण भेंडी आणि पडवळाची भजी ऐकूनच तुम्ही इथं आलात ना? हो ते तर आहे. मला पडवळीचा एक पकोडा दे बरं, खाऊन बघते मी. त्या बाईने पकोडा खाल्ला आणि तिला तो खूप आवडला. अरे वा, तुझ्या हातात तर जादू आहे महेश. पडवळीचे पकोडे पण इतके छान स्वादिष्ट होतात, मला माहीतच नव्हतं. असेच युनिक पकोडे बनवण्यात महेश अगदी माहीर होता. त्याची कमाई सुद्धा अगदी चांगली व्हायची. तो आपल्या बायकोबरोबर आणि 2 मुलींबरोबर अगदी आनंदाचं जीवन जगत होता. पण त्याला थोडीच कल्पना होती की आता त्याच्या आयुष्यात खूप मोठं दुःखाचं सावट येणार होतं. ते विकण्यासाठी घराबाहेर पडायचा. एक दिवस तो घरी पकोडे तळत होता आणि तेवढ्यात त्याची बायको सरलाने त्याला आवाज दिला. अहो, ऐकताय का? जरा इकडे या ना. हा येतो येतो. महेश उठायला गेला आणि त्याचा पाय घसरला आणि त्या कढईतलं तेल त्याच्या अंगावर सांडलं. त्याचा आवाज ऐकून त्याची बायको तिथे आली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. पण तोपर्यंत खूपच उशीर झालेला होता. हे बघा, तुमच्या मिस्टरांचे दोन्ही हात खूपच जास्त भाजले गेले आहेत. त्यांचे दोन्ही हात कापावे लागतील. डॉक्टरांनी महेशचे दोन्ही हात कापले. महेश घरी आला आणि बिचारा खूप रडला. आता मी पकोडे कसं बनवणार ग? पकोडे जर नाही विकले तर आपलं घर कसं चालणार? तुम्ही काळजी करू नका, काही ना काहीतरी उपाय नक्कीच निघेल. महेशच्या दोन्ही मुली पिंकी आणि पूजा त्याला म्हणाल्या, बाबा, आम्ही पकोडे विकू. हो बाबा, तुम्ही फक्त आम्हाला सांगा की पकोडे कसे बनवतात ते. अरे माझ्या बाळांनो, तुमच्या लिहाय वाचायच्या वयात तुम्हाला हे काम करायला सांगू का आता मी? अहो, आता करावं तर लागेलच ना. आपण अजून दुसरं काही करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी महेशने पकोडे बनवण्याची पद्धत त्या तिघींनाही शिकवली. तिघींनी मिळून पकोडे बनवले आणि ते विकण्यासाठी बाहेर पडल्या. काही लोक पकोडे खाऊन म्हणू लागले, अरे यार, या पकोड्यांची ती मजा नाहीये. महेश एकदम भारी पकोडे बनवायचा. मी त्यांचीच पत्नी आहे हो. त्यांची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून मी चाले इकडं. महेशची बायको आहे तू, पण तुमच्या हाताला ती काही मजाच नाही. सरला बिचारी रडू लागते. ती बिचारी कसं सांगणार होती की महेशचे आता दोन्ही हात राहिले नाहीयेत. काही दिवस सरलाने असेच पकोडे विकले, पण हळूहळू तिचं गिराईक कमी होत चाललं होतं. सरला बिचारी काळजीत पडली होती. ती महेशला म्हणाली, कोणीच माझ्याकडून पकोडे खरेदी करत नाही हो. मी काय करू, मला काही कळतच नाहीये. बहुतेक आपल्याला उपाशीच मरावं लागणार आहे सरला. उपाशीच मरावं लागणार आहे. महेश पकोडे विकायला गाडी उभी करत नाहीये हे बघून गावातल्या 2-3 लोकांनी हा व्यवसाय सुरू केला. ते कांदा, बटाटा आणि मिरचीचे पकोडे विकू लागले. गावातली लोक तेच खाऊ लागले. सरला जेव्हा पकोडे विकायला परत आली तेव्हा गावातले लोक म्हणायला लागले, तू एक बाई आहेस, तू असे पकोडे विकायला इथे उभं राहू शकत नाहीस. नाही, मी पकोडे विकणार. आणि कुणी सांगितलंय की एक बाई पकोडे विकू शकत नाही म्हणून? आम्ही सांगतोय ना तुला, या गावात फक्त आम्ही पकोडे विकणार आणि तुला इथं पकोडे विकून देणार नाही, समजलं ना? उद्यापासून इथं येऊ बी नको. पण सरलाने त्यांचं काही एक ऐकलं नाही. ती दुसऱ्या दिवशी पुन्हा पकोडे विकायला गेली. काल तुला सांगितलं होतं ना ग, तरी पण तू आज आली. हा, मग काय कराल तुम्ही लोक? हा, असं आहे तर दाखवतोच तुला आम्ही काय करू शकतो ते. ती दोन्ही माणसं एकत्र येऊन सरलाला बेदम मारू लागले. तिच्या डोक्याला जखम झाली, रक्त वाहत होतं. अगं, हे काय झालं सरला? कुणी केलं हे? सरलाने रडत रडत सगळं काही सांगितलं. आपली मजबुरी आहे ना, म्हणून लोक आपल्याशी असं वागतायत. म्हणून काय आपण मारच खायचा का बाबा? आपण त्यांना उत्तर नाही देऊ शकणार का? पण खूप विचार केल्यानंतरही महेशला काहीच उत्तर मिळालं नाही. मार्केटमध्ये विविध प्रकारच्या भाज्या मिळतात आणि त्याचे पकोडे सहजपणे कुणीही बनवू शकतं असा विचार त्याच्या मनात आला. पण त्याला काहीतरी वेगळं हवं होतं. त्याच्या साठवणीतले पैसेही आता संपत आले होते. घरातही काही सामान उरलं नव्हतं. अहो, घरात भाजी नाहीये, आता आपण काय खाणार? काही नाही होत आई, आम्ही जंगलात जाऊन बघतो काही मिळतंय का. पूजा आणि पिंकी जंगलात तलावाजवळ गेल्या आणि जंगलातली भाजी तोडू लागल्या. तलावाच्या जवळच बांबूचं जंगल होतं. ती जागा महेशचीच होती. पिंकीने पाहिलं की त्या जंगलामध्ये काही नवीन बांबू उगवले होते. पूजा, ते बघ, नवीन बांबू उगवतायत. मी ऐकलंय की आपण अशा बांबूंना खाऊ शकतो. मग चल ना, आपण ते बांबू घेऊन घरी जाऊयात.
दोघींनी मिळून त्या नवीन बांबूंना उपटवलं आणि त्या घरी घेऊन आल्या. सरला त्यांना म्हणाली, अगं, या बांबूंची भाजी माहीत नाही कशी बनेल ते, पण दुसरा काही पर्याय पण नाहीये. सरलाने त्या बांबूंना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापलं आणि त्याची भाजी बनवली आणि ती खाऊन सगळ्यांना खूप आवडली. वाह, बांबू एवढा स्वादिष्ट असतो हे मला माहीतच नव्हतं. आणि तेव्हाच महेशला एक कल्पना सुचली. आपण या बांबूचे पकोडे बनवले तर? तुम्ही अजून बांबू घेऊन या घरी. त्या दोघी जणी पुन्हा जंगलात गेल्या आणि 10 नवीन बांबू घेऊन आल्या. महेशने जसं जसं सांगितलं, सरलाने अगदी सगळं तसंच केलं आणि मग बांबूचे पकोडे बनून तयार झाले. अरे वा, हे तर खूपच भारी लागतात. ही कल्पना मला आधी का नाही सुचली? पण काय फायदा हो, ती लोक तर मला तिथे विकूनच देणार नाही. हे अगं, तू काळजी करू नको सरला. हे पकोडे खायला लोक स्वतःच इथे येतील बघ. आणि तेच झालं. महेशचे असे युनिक पकोडे खाण्याची लोक वाटच पाहत होते आणि त्यात हे नवीन पकोड्यांबद्दल ऐकून तर सगळ्यांनीच गर्दी करायला सुरुवात केली आणि काही मिनिटातच सगळे पकोडे संपले. अरे वा, हे काहीतरी नवीन खाल्लंय मी यावेळी. आता मी हे रोज खाईन. मग असेच बांबूचे पकोडे बनवून बनवून महेश खूप श्रीमंत झाला आणि घरासमोरच एक हॉटेलही सुरू केलं, जिथे बांबूच्या या पकोड्यांबरोबर अजूनही बरंच काही मिळायचं. या नवीन पकोड्यावाल्यांकडून लोकांनी काहीच घेतलं नाही आणि त्या लोकांचा हा व्यवसायच बंद झाला. सरलाला मारल्याची शिक्षा त्यांना मिळाली होती आणि महेशचं हॉटेल बांज का पकोडा हॉटेल म्हणून प्रसिद्ध झालं. मोहन एका फॅक्टरीमध्ये काम करत होता. त्याचे वडील आता या जगात होते आणि बहिणीचं लग्न झालं होतं. आई, हे घे माझी आजची कमाई. मोहन बाळा, तू किती मेहनत करतोस रे. किती वेळा सांगितलं तुला, वेळेत जेवत जा, स्वतःची काळजी घेत जा. आज दुपारी तू घरी जेवायला का नाही आलास? अगं, आज खूप काम होतं मला आणि मी निघालो तर मालाचे ट्रक आले, त्यामुळे मला वेळच मिळाला नाही. आणि आमचे साहेब सुद्धा आमच्यावर काम सोपवून घरी निघून गेले लवकर. नमस्ते गायत्री ताई, कशा आहात? ये ये सुशीला, बस. हे घ्या, तोंड गोड करा. माझ्या मुलाचं लग्न ठरलंय. अगदी सुंदर नाजूक सून मिळालीये बघा. बरं, आता मी निघते. हा, मला अजून दुसऱ्या घरी पण जायचंय ही सगळी मिठाई द्यायला. मोहन, सुशीलाचा मुलगा किशन तुझ्यापेक्षा 4 दिवसांनी छोटा आहे. बघ, त्याचं पण लग्न ठरलंय आता. मला कधी सून येणार काय माहित आता. आई, मी आत्ता तर अजिबातच या गोष्टीचा विचार करू शकत नाही. साहेबांचा काहीच भरोसा नाहीये. कधी नोकरीवरून काढून टाकतील माहित नाही. आणि तुला माहितीये ना, विद्याताईच्या लग्नासाठी बाबांनी जे कर्ज घेतलं होतं ते अजून फेडलेलं नाहीये. आपण आधी हे सगळं कर्ज फेटून जाऊ दे, मग मी माझ्या लग्नाचा विचार करीन. अरे, विद्यावरून लक्षात आलं. उद्या तू विद्याच्या घरी जा. ती म्हणत होती काही दिवस इथे येऊन राहायचंय म्हणून. तू उद्या तिला घेऊन ये. ठीक आहे, मी उद्या सकाळीच जातो. दुसऱ्या दिवशी मोहन आपल्या बहिणीला आणायला जातो. जाताना त्याची नजर एका पाणीपुरीच्या गाडीवर पडते. त्या गाडीजवळ काही गुंड माणसं अरेरावी करत होते. ए, ऐक ग बाहुबली पाणीपुरीवाली, उद्या जर तुझी गाडी इथून हल्ली नाही ना, आम्ही तुला उचलून घेऊन जाऊ इथून. समजाव रे म्हाताऱ्या तुझ्या लेकीला. ती गुंड माणसं पाणीपुरीवाल्या बाईला धमकी देऊन तिथून निघून गेले. मोहन त्या मुलीकडे जातो. ती मुलगी आणि तिचे वडील दोघेही रडत होते. तुम्हाला जर काही हरकत नसेल तर मला सांगू शकाल ही माणसं कोण होती ते, आणि ते तुम्हाला त्रास का देत होते? माझं नाव चंचल आहे आणि हे माझे वडील आहे. मी दिसायला पैलवानासारखी दिसते, त्यामुळे लहानपणापासूनच मला सगळेजण बाहुबली नावाने हाक मारतात. माझ्या बाबांनी खूप वर्ष मजुरीचं काम केलंय, पण आता वय झाल्यामुळे ते हे काम करू शकत नाही. त्यामुळे घर खर्च भागवण्यासाठी मी काही दिवसांपासूनच ही पाणीपुरीची गाडी लावायला सुरुवात केली. आता हे गुंड माणसं जबरदस्ती माझ्याकडून हप्ता वसूल करायला येतात आणि मी जर द्यायला नाही म्हणाले तर माझी गाडी उचलण्याची धमकी देतात मला. काय करणार पोरा, या गुंडांच्या समोर कोण बोलणार सांग? आणि पोरीची जात ही किती दिवस लढेल त्यांच्या बरोबर? हे बघ चंचल, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. तुला त्यांचा सामना करायला हवाय आणि देवाने तर तुला चांगलं ताकदवर शरीर दिलेलं आहे. तू नक्कीच त्या गुंडांना हरवू शकतेस. तुला फक्त हिमतीने पुढे यायला हवंय आणि पोलिसांकडेही तक्रार कर. मग बघ हे गुंड कसे सरळ होतात ते. मोहनने असा धीर दिल्यानंतर चंचल त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि त्यांच्याकडे तक्रार करते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते गुंड तिथे येतात तेव्हा पोलीसही तिथे येतात. काय गे, तू अजून गाडी हटवली नाहीस इथून?
अरे मी सांगतो ना तुला आता, फुकटची आरेरावी करायला येते का तुला? आता तुला जी काही आरेरावी करायची ना ती पोलीस स्टेशन मध्ये कर. चल, या मुलीनी तुमच्याबद्दल तक्रार केलीये. चंचलची ही हिंमत बघून आजूबाजूचे दुकानदारही तिथे येतात. वय वय इन्स्पेक्टर साहेब, यांना घेऊन जा. आम्हाला ह्यांनी लई त्रास दिलाय बघा. आमच्या गरिबांचं जगणंच मुश्किल करून टाकलंय बघा या गुंडांनी. तुमच्या सगळ्यांची एवढी हिंमत आहे काय? तुला तर मी बघूनच घेतो ग चंचल, सोडणार नाही तुला. अरे गप बस रे, आला मोठा धमकी देणारा. चला उचला रे यांना. पोलीस गुंडांना पकडून ताब्यात घेते. आज मी जी काही हिंमत दाखवली ती मला केवळ तुमच्यामुळे मिळाली आहे. मोहनजी, तुमचे खूप खूप आभार. आज केवळ तुमच्यामुळेच आम्ही सगळे ही हिंमत करू शकलो. मग मोहन तिथून निघून जातो. मग काही दिवसांनी मोहन आपल्या बहिणीला विचार करतोय की जाता जाता चंचलला भेटून जातो. बऱ्याच दिवसांपासून तिला भेटलो नाही. एकदा भेटून तर येतो तिला. बिचारी चांगली लोक आहेत ती. मोहन चंचलच्या गाडीवरती जातो, पण पाणीपुरीची गाडी तिथे नव्हती. अहो दादा, इथं पाणीपुरीची गाडी होती ना? ती गाडी आता दिसत नाहीये मला. अहो दादा, आता काही दिवसापूर्वी चंचलचे वडील वारले. बिचारी एकटी पोर आहे. आता देव जाणे काय होणार तिचं पुढे ते. ही बातमी ऐकून मोहनला खूप वाईट वाटतं. तो चंचलच्या घरी जातो. चंचल मोहनला बघून खूप रडते. चंचल, आजपासून मी तुझी मदत करीन. तू एकटी नाहीयेस. तू माझ्याशी लग्न करशील? पण मी तर दिसायलाही सुंदर नाहीये. तू जर माझ्याशी लग्न केलंस तर सगळेजण तुझी मस्करी करतील. नाही चंचल, तू दिसायलाही सुंदर आहेस. मला खरंच तू आवडतेस. आपण दोघं अगदी आनंदात राहू. मोहनचं बोलणं ऐकून चंचलला जणू नवीन आयुष्यच मिळालं होतं. मोहन चंचलला घेऊन आपल्या आईकडे जातो आणि काही दिवसातच त्या दोघांचं लग्न होतं. चंचल खूप चांगली होती. ती सगळं काही खूप छान सांभाळत होती. पण लग्नानंतर लगेच मोहनची फॅक्टरी बंद झाली आणि त्याच्या साहेबांनी बऱ्याच लोकांना कामावरून काढून टाकलं. त्यामुळे मोहन बिचारा खूप काळजीत होता. हे तर तुझ्या मालकाचं खूपच चुकलंय. असं काही न सांगता कुणालाही सरळ कसे काय कामावरून काढून टाकतात रे देवा. आता घर कसं चालणार रे आपलं. अहो, मी खूप दिवसांपासून तुम्हाला एक सांगीन म्हणत होते. मी जर आपली पाणीपुरीची गाडी परत सुरू केली तर आपण दोघं मिळून जर हे काम केलं तर खूप छान होईल आणि आपला चांगला फायदा पण होईल. अगं चंचल, पण मला या कामाबद्दल काहीच माहिती नाहीये. मी कसं काय करू हे काम? अहो, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईन. चंचलची मेहनत यशस्वी होते आणि ती मोहनच्या मदतीने काही दिवसातच बाहुबली पाणीपुरीच्या नावाने आपली पाणीपुरीची गाडी लावायला सुरुवात करते. दूर दूरहून लोक चंचलच्या गाडीवर पाणीपुरी खायला येत होते. मोहनही चंचलच्या या कामात मदत करून खुश होता. सगळे लोक या दोघांची जोडी बघून खूप खुश व्हायचे आणि खास करून त्या दोघांमधलं प्रेम आणि आपुलकी बघूनच बरेच लोक तिथे पाणीपुरी खायला यायचे. हळूहळू चंचल आणि मोहनने आता चांगली कमाई करायला सुरुवात केली होती आणि चंचलच्या येण्यामुळे मोहनचं नशीबही बदलून गेलं होतं आणि त्या गरीब परिवारात आनंदाचं वातावरण पसरलं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.